नमस्कार बालमित्रांनो, हनुमंताची आजची 5वी कथा बरं का. होप्पा होईया जय बजरंगा. आमच्या संस्कार वर्गाची मुलं अशी जोर बैठका जेव्हा काढतात ना, तेव्हा असं म्हणतात, होप्पा होईया जय बजरंगा, जय बजरंगा, होप्पा होईया. कसं वाटलं? श्रीराम आणि सुग्रीव यांच्यात आता मैत्री झाली. रामाने वालीला मारलं होतं की नाही, आठवलं की नाही? मागच्या कथेमध्ये सुग्रीवाचा प्रश्न त्यांनी सोडवला रामाने. आता वालीच्या वधानंतर वालीची पत्नी पण मरून जायची इच्छा करू लागली. तारा वहिनी सुग्रीवाला चांगला सल्ला देणारी होती. हनुमंत म्हणाले, तारा वहिनी, तुम्ही आपल्या पुत्रासाठी म्हणजे अंगदासाठी जिवंत राहायला हवं. सगळ्यांचं तारांनी ऐकलं बरं का. सुग्रीवाचा राज्याभिषेक झाला. आता सीतामाईला शोधायचं काम सुग्रीवाला करायचं होतं. वर्षा ऋतू होता म्हणून काही दिवस थांबायचं ठरलं. बरेच दिवस लोटले. सुग्रीवाकडून पुढच्या कारवाईचं म्हणजे पुढच्या नियोजनाचं म्हणजे सीतामाईला शोधण्याचं काहीच दिसेना. चर्चा सुरू झाली नाही, काही नाही, नियोजन नाही, योजना नाही. आता राम, लक्ष्मण, हनुमंत बेचैन झाले. हनुमंताने स्वतःहूनच सुग्रीवाच्या कानावर घालून सगळीकडून वानर सेना गोळा करायला सुरुवात केली. आता राम लक्ष्मण भयंकर चिडले. श्रीरामाला तर सीतामाईच्या दुराव्याने काळजीने रडू येत होतं, म्हणजे वाईट वाटत होतं बरं का. हे बघून सुग्रीव काहीच हालचाल करत नाहीये. हे बघून लक्ष्मण सुग्रीवाला जाब विचारायला गेला. अरे, तुझे काम झाले आणि तू आपले वचन विसरलास का? रामाला मदत करण्याचे तुझे कर्तव्य करणार की नाही, असं त्याला खडसावून विचारावं आणि वादावादी झाली तर सुग्रीवाला ठारच करावं. अशा विचाराने संतापलेला लक्ष्मण सुग्रीवाकडे निघाला ना. राम एवढंच म्हणाले त्याला. बघा राम काय म्हणाले, अरे सुग्रीवाला रागव, घाबरव चालेल, पण ठार मारू नकोस, कारण आम्ही अग्नीसमोर मित्रत्वाच्या प्रतिज्ञा घेतल्या आहेत आणि वचन नेहमीच आपल्याला पाळलं पाहिजे. राम ज्या रघुकुलात जन्मला ना, त्याचे हे प्रसिद्ध वचनच आहे नाही का. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. रघुकुल यासाठी प्रसिद्ध, म्हणून तर रामाला राघव असंही म्हणतात, ते या कारणासाठी. तर लक्ष्मणी ज्या आवेशाने गेला ना, ते पाहून हनुमंतही घाबरून गेला. त्यांनी तारावहिनीला सांगितलं, तारावहिनी तुम्ही आधी लक्ष्मणाच्या समोर जा बरं. आता वहिनी समोर आली की लक्ष्मण शांत होईल. हनुमंताला सगळ्यांचे स्वभाव माहिती आहेत बरं का. लक्ष्मण स्त्रियांसमोर खूप नम्रतेने आदरानेच आपले म्हणणे सांगतो, हे त्याला माहिती आहे. माहीत होतं ना. त्यावरून हनुमंताचा जो स्वभाव जाणण्याची जी कला आहे, सगळ्यांना जाणून घ्यायची त्याची वृत्ती आहे. योग्य वेळी योग्य योजना आखण्याचं चातुर्य, युक्ती आणि बुद्धिमानता, या सगळ्या गुणांची पुन्हा पुन्हा ओळख होते आपल्याला. आपल्यालाही हे शिकायला मिळतं. प्रत्येक वेळी कसं वागायचं, विचारपूर्वक, आदरपूर्वक, ही शिकवण आपल्या मनात ठसते की नाही. आपण काय ऐकतो हनुमानाची गोष्ट, तुम्हाला माहिती नाही हनुमानाची गोष्ट कोणी लिहिली? आपल्या विभा विनोद काळे या ताईने. वाचन स्वर दीपाली कात्रे. सगळी सेना सुग्रीवासमोर उभी ठाकली. 4 दिशांना पाठवण्यासाठी सेनेचे 4 भाग करण्यात आले. दक्षिणेकडे म्हणजे रावणाच्या श्रीलंकेकडे जाण्यासाठी जास्त बलवान अशी वानर सेना ठरवण्यात आली. आता सीतामाई श्रीलंकेत आहे हे तर माहीत नव्हतेच ना, तिचा शोध घ्यायचा होता. मग दक्षिणेकडे श्रीलंकेकडे जास्त लक्ष का बरं गेलं, याची 2 कारणं. एक म्हणजे सीतेला रावणाने जेव्हा पळवून नेलं तेव्हा सीतेने आपले दागिने आपल्या शेल्यामध्ये बांधून
5 वानरांच्या समोर पर्वतावर टाकले होते. आता ती वानर म्हणजेच हनुमंत, नल, नील, अंगद. आता श्रीराम आणि सुग्रीव भेटीत या वानरांनी ते श्रीरामांना दाखवून खात्री पण केली होती की रावण ज्या स्त्रीला बळजबरीने नेतो आहे ती सीतामाईच असावी, हेच तिचे दागिने आहेत. आणि दुसरी गोष्ट, रावणाचे राज्य लंकेत आहे आणि ती दक्षिणेला आहे. झाले. या दोन्ही गोष्टींवरील ऐकल्यामुळे उल्लसित अशी ही दक्षिणेकडील सैन्य निघाली की जय श्रीराम म्हणत. इतर दिशांनाही रावणाने सीतेला बंदी करून तर ठेवले नाही ना, यासाठी सैन्य इतर ठिकाणी पण गेलेच होते. आता लंका नक्की कुठे आहे, कसं जायचं, काहीच माहीत नाही. पण हनुमंत होते ना, त्यांचं नेतृत्व गुण असेच होते. सैन्यात कायम उत्साह भरलेला असायचा. खूप फिराफिर झाली, म्हणजे इकडे जा तिकडे जा, अनेक पर्वत, अनेक नद्या, अनेक गुहा, तळी, सगळीकडे शोधून शोधून मंडळी दमली. आता तर ओसाड प्रदेश आला, इथे तर पाणी नाही, फळंही नाहीत. आता अशा स्थितीत आपली वानर सेना थकली. आता पुढं जायचं त्राणच राहिलं नाही. आणि काही वानरं तर जमिनीवर बसून राहिली. आणि मग त्यांचं बघून इतरांनीही बैठक ठोकली. पण हनुमंत, आपला हनुमान मात्र उत्साही, ते जराही थकले नाहीत. असं का बरं? खूप सुंदर रीतीने याचं कारण वाल्मिकी रामायणात दिलं आहे. हनुमान निघण्यापूर्वी रामाला म्हणाले की आम्हाला सीतेचं वर्णन तुम्ही सांगितलं, आम्ही तिला ओळखू, पण सीतामाई आम्हाला कशा ओळखतील? यावर स्वतःची ओळख पटावी म्हणून श्रीरामाने आपल्या हातातली ती सोन्याची अंगठी दिली. त्या अंगठीवर सुंदर पद्धतीने रामाचं नाव कोरलेलं होतं बरं का. आपल्याला कुणी अंगठी दिली तर आपण ती सांभाळून डबीत ठेवू, पण हनुमंताने ती जिभेवर ठेवली. श्रीराम अक्षर असलेली अंगठी जिभेवर ठेवली. याचा अर्थ असा आहे की श्रीरामांचं नाव हनुमंताच्या जिभेवर सतत असे. जय श्रीराम असं तो जो लपलेला जो अर्थ आहे तो आपल्या या रामायणात आहे. हनुमंत क्षणभरही श्रीरामांना विसरू शकत नाही, हे यातून आपल्याला सांगायचं आहे. ज्याच्या तोंडी राम नाम, ज्याची श्रीरामावर एवढी श्रद्धा भक्ती, तो थकत नाही, कंटाळत नाही. आता सगळं सैन्य थकलं होतं, हनुमान नव्हते थकले. जिभेवर रामनाम. आता भूक लागली, तहान लागली, व्याकुळ झालं सगळं सैन्य. तेव्हा हनुमंत एका मोठ्या टेकडीवर चढले, शिखरावर पोचले आणि काय दिसलं? एक मोठं विवर, म्हणजे असा बोगदा असतो ना तसा दिसला. त्यांना काय वाटलं, जावं का आतमध्ये, काहीतरी असेल. कारण का बरेच पक्षी तिथे आत जात होते, येत होते. त्यावरून त्यांची खात्री पटली की इथे पाणी असावं. कसं निरीक्षण होतं बरं का हनुमंताचं. ते एवढं मोठं शिखर उतरून परत खाली आले. सगळ्या थकलेल्या वानर सेनेला हाताशी धरून सहाय्य करत सगळ्यांना त्या भुयारात त्यांनी नेलं. आत एक तपस्विनी स्त्री होती. तिने सगळ्यांना तिथे खाण्यापिण्याची परवानगी दिली. सुंदर फळाफुलांनी भरलेल्या बागेत फळं खाऊन पाणी पिऊन आता वानर सेना एकदम तृप्त झाली, टामटुम अशी झाली बरं का. हनुमंत आपल्या सेनेसाठी सतत तत्पर असत. त्यांच्या सांभाळासाठी स्वतः कष्ट घेत, त्यांच्याकडून योग्य कामगिरी करून घेत. याचा हा प्रसंग म्हणजे उत्तम उदाहरण आहे. हनुमंत वानरांचे मुख्य का होते ते यावरून, अशा विविध प्रसंगावरून आपल्याला कळतं. वानर सेनेसाठी ते मात, पिता, सद्गुरू सगळेच होते. म्हणजे आई, वडील, सद्गुरू, माता, पिता, सद्गुरू, वानरांचे सर्वस्व. पुढे त्यांना मानाने वंदन करूया. व पुढच्या भागात पुढच्या वेळी काय होतं ते बघायचं की नाही, ऐकायचं की नाही. तोपर्यंत जय श्रीराम. हुप्पा हुय्या, जय बजरंगा.